नमस्कार. व्हॉट्सॲप पोस्ट. ताई. लेखक अनामिक. ओ ताई, घ्या की व थोड्या मिरच्या. अहो आजी, किती आग्रह तुमचा. नको, मला सांगितलं ना एकदा. सगळ्या लाल झाल्या आहेत बघा. किती शिड्या आहेत त्या. नको नको. तुम्ही जा बरं आधी इथून. ती आजी काही ऐकायला तयार नव्हती. अव घ्यावं, लई उपकार होतील बघा तुमचं. मानवी तिला कंटाळून, बरं द्या 10 रुपयांच्या. म्हातारी भलतीच सुखावली. तिनं लगबगीनं वजन केलं आणि मानवीला ढोबळी मिरची दिली. मानवीनं 10 रुपये तिच्या हातावर टेकवताच म्हातारीनं ते कपाळाला लावले. दूध घेऊन जाता येईल बघा आता, असं म्हणून ती तिथून निघून गेली. पण मानवी मात्र विचारात पडली होती. असं का बोलली असेल ही आजीबाई. तिच्याकडे दूध घेण्यासाठी 10 रुपये सुद्धा नव्हते. दिवसभर तिचं चित्त थाऱ्यावर नव्हतं. सतत तीच गोष्ट तिच्या मनाला सलत होती. घरातल्या कामात आणि इतरही कशातच तिचं मन लागत नव्हतं. रात्र झाली. कुशीची अदलाबदल सुरू होती, पण झोप काही लागत नव्हती. आजीबाईनं सोडलेला भुंगा तिचं काळीच पोखरून काढत होता. विचारांच्या कलहात कधी पहाट झाली कळलंच नाही. मानवीचं मन अजूनही कुमकुम करत होतं. तिनं पटकन सगळं आवरलं आणि ती आजीबाई जिथे भाजी विकायला बसायची तिथे गेली. आजी नेहमी तिथेच बसायची, पण काल मात्र ती टोपली दारोदारी घेऊन फिरत होती. मानवी तिथे पोचले. आजीबाई तिथेच बसून भाजी विकत होती. अव ताई, घ्या की. काय देऊ तुम्हाला. आजी, मला मला बोलायचं होतं तुमच्याशी. मानवी थोडी भीतच विचारत होती. अहो बोला की. तुम्ही काल असं का म्हणालात. दूध घेता येईल. तुमच्याकडे अगदी 10 रुपये सुद्धा नव्हते का. आजी मानवीकडे बारकाईनं पाहू लागली. चला माझ्याबरोबर, असं म्हणून आजीनं तिची टोपली आवरली आणि निघाली. मानवी कुठला प्रश्न न करता तिच्या मागे मागे जाऊ लागली. बरंचसं चालल्यानंतर ती आजी एका छोट्याशा घरात शिरली. या ताई, माझं घर आहे. मानवी शून्य डोक्यानं आजीचं सगळं ऐकत होती. अगदी छोटंसं घर. झोपडी म्हणायलाही हरकत नाही. पत्र्याचं घर. त्याला काही बाजूला ताडपत्री गुंडाळलेली. एका बाजूला छोटीशी मोरी, त्यालाच लागून मांडलेली चेमकी भांडी आणि चूल. एका बाजूला एक सिंगल खाट, त्यावर झोपलेली एक मुलगी आणि तिचं लहानगं लेकरू. हे सगळं पाहून मानवी अजूनच बिथरली. माझी लेक आहे ती, बाळंतीण आहे 4 महिन्याची. मानवीची नजर आजीच्या मुलीकडे स्तब्ध झाली होती. अहो बसा ना ताई, असं म्हणत आजीनं पाठ पुढे सरकावला. मानवी खाली बसली. चांगलं चुंगलं खायला नाही म्हणून पोरीचं दूध केलंय. पोराला बाहेरचं दूध लागतंय. आजी, मग तिला तिच्या सासरी जाऊ द्या ना. तिथे बाळंतीण दोघींची काळजी तरी घेतली जाईल. ताई, नवऱ्यानं टाकली आहे तिला. मानवीचं वाक्य तोडत म्हातारी दबक्या आवाजात म्हणाली. आता मात्र मानवीच्या पायाखालची जमीन सरकली. ती आव असून आजीच्या तोंडाकडे बघतच होती. लई भांडणं व्हायची बघा. लई मारायचा मेला पोरीला. दिवस राहिलं होतं तरी प्यायचा आणि मारायचा. एक दिवस गेले आणि घेऊनच आले इकडं. काय करता. लेक आहे ना माझी. नाही राहिला बघा जीव. माझ्याकडं तरी काय आहे, पण तसंच शिळं पाक घालीन म्हणलं खायला. त्या मुडद्याचा मार तर नाही लागायचा ना खायला, म्हणून आले घेऊन. मानवीला काय बोलावं काहीच कळत नव्हतं. ती फक्त आजूबाईचं बोलणं ऐकत होती. इतक्या दिवसात
पहिल्यांदा कोणीतरी विचारलं बघा, लई बरं वाटलं बघा, म्हणून म्हटलं चला घरला. मानवीच्या डोळ्यातून पाणी वाहत होतं. तिला कसलीच शुद्ध राहिली नव्हती. थोड्या वेळानं स्वतःला सावरत तिने तिच्या पाकिटातून 2,000 रुपयांची नोट काढली आणि म्हातारी समोर धरली. आजी थोडीशी हसत म्हणाली, 2 दिवस झालं कोणी बी भाजी घेतली नाही ताई. घरात होते ते बी पैसे संपले. भीक मागितली असती तरी बी पोटापुरतं मिळालं असतं की. पण मान इकून शान कमवायतली म्हातारी नाही हे. मानवीचा पैशाचा हात आपोआप खाली आला. लई वाईट दिस पाहिलेत मी, हे काय नाही त्या पुढं. तुम्ही विचारलं, लई दिसानं कुणीतरी कामापलीकडलं बोललं, बरं वाटलं लई बरं वाटलं. माझी भाजी घ्या फकस्त रोज, लई उपकार होतील बघा ताई. तिचं हे बोलणं ऐकून मानवीनं आजीला जाऊन घट्ट कवेत घेतलं आणि तिचा अश्रूंचा बांध फुटला. ती त्या आईच्या कुशीत धसाधसा रडत राहिली. थोड्या वेळानं मानवी स्वतःला सावरत त्या मायेच्या विळख्यातून बाहेर आली आणि काही न बोलता तिथून निघून गेली. धन्यवाद. लेखक अनामिक. वाचन संजय इनामदार.